नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर येत आहे। रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता या प्रकरणाची झळ थेट पोलीस प्रशासनाला बसलेली आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्यावर गंभीर आरोप करत या प्रकरणाला नवीन वळण दिलंय। अंजली दमानियांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ आणि काही फोटो पोस्ट केलेत। यामध्ये आयजी दत्ता कराळे हे अशोक खरातच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याचं दिसतंय। दत्ता कराळे हे एक आयजी लेवलचे पोलीस अधिकारी असताना खरात सारख्या बाबांच्या कार्यक्रमात का गेले, तिथे भाषण देखील त्यांनी दिलंय। हे जेव्हा सामान्य जनता ऐकते तेव्हा खरातांवर विश्वास का नाही बसणार, त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे। त्यांचे तब्बल 18 कॉल्स आहेत, याचे उत्तर पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी घेतलं पाहिजे असंही दमानी यांनी म्हटलंय। आयजी लेवलच्या ऑफिसरनी त्यांचं पदाची गरिमा आणि असलेली खुर्चीची जबाबदारी या सगळ्या गोष्टींचा मान ठेवून, कारण प्रत्येक एक अधिकारी जेव्हा अशा ठिकाणी जातो तेव्हा त्यातनं एक पब्लिक परसेप्शन आपण ज्याला म्हणतो ते निर्माण होतं आणि ह्याच्याचमुळे अनेक असंख्य जे साधे नागरिक होते त्यांना कदाचित वाटलं असेल की अशोक खरात अतिशय चांगला माणूस आहे, कारण त्यांच्याकडे जर आयजी लेवलचे ऑफिसर भाषण देत असतील तर त्यांच्याकडे जायला काहीच हरकत नाही। याच्याचमुळे आज जे झालंय त्याला जबाबदार हे सगळे अधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय बेजबाबदार असं कर्तव्य त्यांनी काम केलेलं आहे। एवढंच नाही, यांची चौकशी झाली पाहिजे, कारण 18 कॉल्स टू अँड फ्रो त्यांचे जे झालेत याच्यावर देखील चौकशी झाली पाहिजे। मी आपल्याला पूर्वी सांगितलं की एखाद्या माणसाने कोणासोबत फोटो काढावे, प्रत्येक आता मंत्री म्हणून आम्हाला कोणी सांगते फोटो काढा, किंवा कोणी कुठले मुख्यमंत्री महोदयासोबत किंवा कुठल्याही पक्षाच्या नेत्यासोबत फोटो काढत असते। कोणासोबत फोटो आहे म्हणजे त्याचा इन्व्हॉल्वमेंट असं समजता येणार नाही। SITच्या चौकशीत जर काही आढळलं आणि कुठल्या त्यांच्या कुकृत्यामध्ये जर यांचं इन्व्हॉल्वमेंट आढळलं तर निश्चितपणे कारवाई करणार। शासकीय अधिकाऱ्यांनी त्यातल्या त्यात IPS दर्जाचा अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने हे बाबा वगैरे भोंदू अशा पद्धतीने, ठीक आहे आता भोंदू आता उघड झालं म्हणून भोंदू, परंतु ऑलरेडी सुद्धा अशा पद्धतीने शासकीय अधिकाऱ्यांनी अशा याच्यात जाण्याची आवश्यकता नसते। शासकीय काय कोणीच जाऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे।